नमस्कार मित्रांनो, मी भिवराज हवलदार आपणा सर्वांचे स्वागत करतो आपल्या कृषी आरोग्य व्यवसाय या युट्यूब चॅनलवरती. तसेच आपल्या फेसबुक पेज आणि इंस्टाग्राम पेजवरती याच नावाने आहे कृषी आरोग्य व्यवसाय. मित्रांनो, आज आपण मानवी आरोग्य आयुर्वेदिक पद्धतीने या व्हिडिओ सिरीज मधील 4था व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत आणि आजचा आपला विषय आहे आम्लपित्त म्हणजे ऍसिडिटी. मागील व्हिडिओमध्ये आपण मूळव्याध मुतखडा या विषयीची माहिती घेतली आहे. तुम्ही जर ते व्हिडिओ पाहिले नसतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक टाकलेली आहे. तुम्ही त्या व्हिडिओ लिंकवर क्लिक करून ते व्हिडिओ पाहू शकता. तर मित्रांनो, आज आपण आम्लपित्त याविषयी माहिती घेणार आहोत. कशामुळे होते, होऊ नये म्हणून काय करायचं आणि झाल्यावरती काय उपाययोजना करायची. तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा, मधूनच स्किप करू नका. या व्हिडिओचा तुम्हाला 100% खूप चांगल्या पद्धतीने फायदा होईल. तर मित्रांनो, आम्लपित्त हे कशामुळे होते. तर आम्लपित्त हा पचन संस्थेतील एक सामान्य त्रास आहे, जो की शरीरामध्ये पोटात आम्लाचे प्रमाण जास्त प्रमाणात झाल्यानंतर होतो. आणि हे आम्लपित्त कशामुळे होते, तर याची अनेक कारणे आहेत. जसं की त्यातलं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे जेवणाच्या अयोग्य वेळा. आपण काय करतो, कधीही कितीही वाजता जेवतो, नाश्ता करतो, अननेसेसरी चहा कॉफी कितीही वेळा घेतो गरज नसताना, आणि त्यामुळे पित्ताचा त्रास होतो. त्यानंतर दुसरं महत्त्वाचं कारण आहे की तेलकट, तिखट, मसालेदार पदार्थ असतील, नॉनव्हेज असेल, याचा अतिरिक्त प्रमाणात घेणे, या गोष्टींमुळे देखील पित्ताचा त्रास होतो. त्यानंतर तिसरी गोष्ट आहे पुरेशी झोप न झाल्यामुळे किंवा झोपायची वेळ चुकीची असणे, तर ह्याच्यामुळे सुद्धा पित्ताचा त्रास होतो. कारण शरीराला आरामाची सुद्धा गरज आहे. ओके. त्यानंतर चौथं कारण आहे चहा, कॉफी किंवा कार्बोनेटेड पेय. आज तरुणाईमध्ये ह्या गोष्टी खूप आवडतात, किंवा वयस्कर लोकांमध्ये चहा कॉफीचं प्रमाण देखील घ्यायचं प्रमाण जास्त राहतं. तर याचं अतिरेक झाल्यावर सुद्धा पित्ताचा त्रास होतो. त्यानंतर मद्यपान किंवा धूम्रपान अति प्रमाणात करणे, यामुळे देखील पित्ताचा त्रास होतो. आणि तसेच औषधे अधिक प्रमाणात घेतली, जास्त करून विशेषतः पेन किलरच्या गोळ्या जर जास्त घेतल्या तरी देखील पित्ताचा त्रास होतो. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय पेन किलर घेतल्या नाहीत पाहिजे. ओके. त्यानंतर ताणतणाव किंवा मानसिक टेन्शन, स्ट्रेस असेल तर त्यामुळे सुद्धा पित्ताचा त्रास होतो. तर ही काही अशी कारणे आहेत की ज्यामुळे पित्ताचा त्रास होतो. हे झालं पित्त कशामुळे होते. होऊ नये म्हणून काय काळजी घ्यायची याविषयीची माहिती पाहूयात. तर यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं एक गोष्ट म्हणजे जेवण, जे की वेळची वेळ झालं पाहिजे. जेवणाच्या वेळा फिक्स असल्या पाहिजेत. सकाळचा नाश्ता असेल, जेवण असेल, त्याचबरोबर संध्याकाळचा नाश्ता, जेवण, याच्या वेळा फिक्स पाहिजेत. जसं की सकाळी 6 ते 9 या वेळेमध्ये नाश्ता झाला पाहिजे, दुपारी 12च्या आत जेवण झाले पाहिजे, त्यानंतर सायंकाळी परत 4 ते 5 या वेळेमध्ये नाश्ता झाला पाहिजे, आणि संध्याकाळी 8च्या आत संध्याकाळचं जेवण झालं पाहिजे. म्हणजे ह्या पद्धतीने जर गेलं तर पित्ताचा त्रास होणार नाही. परंतु आता तुम्ही म्हणाल की हे सगळ्यांना शक्य नाही. आता जी लोक जॉब करतात किंवा विद्यार्थिनी आहेत किंवा इतर अजून काही क्षेत्रामध्ये आहेत की त्यांना हे वेळा पाळणं शक्य नाही. तर त्याच्यामध्ये आपण काय करू शकतो की आपलं जे टाइम टेबल आहे त्यानुसार जेवायच्या वेळा फिक्स करू शकतो, नाश्ता, जेवण असं, आणि त्यालाच फॉलो केलं पाहिजे. मग एकदा का आपल्या शरीराला त्याची सवय झाली की तो प्रॉब्लेम होत नाही. राईट. परंतु याच्यामध्ये काय की काही जण विनाकारण अति प्रमाणात खातात. नाश्ता असेल, जेवण असेल, चहा असेल, कॉफी असेल, विनाकारण कितीही वेळा घेतलं जातं, आणि त्याच्यामुळं आपल्या लिव्हरवरती जास्त ताण येतो आणि त्याच्यामुळे पित्ताचा त्रास होतो. तर ही गोष्ट सुद्धा टाळायची. गरज असेल तेव्हाच घ्यायचंय, आणि जे आपलं टाइम टेबल आहे त्याच्यानुसारच घ्यायचंय. भूक लागली की लगेच आणि तरच, अशा पद्धतीने जर आपण एक टाइम टेबल बनवून गेलो तर हा प्रॉब्लेम येणार नाही. म्हणजे जेवणाच्या गोष्टीमुळे हा प्रॉब्लेम येणार नाही. राईट. त्यानंतर दुसरी गोष्ट आहे की संतुलित आहार घ्यायचा आहे चांगला. तेलकट, तिखट, मसालेदार, नॉनव्हेज पदार्थ असतील, याचा प्रमाणामध्ये हे प्रमाणामध्ये घ्यायचं आहे, अति प्रमाणात घ्यायचं नाही. ओके. त्यानंतर झोप पुरेशी घ्यायची आपल्याला. 6 ते 8 तास झोप ही, आराम ही आपल्या शरीराला गरजेचं आहे. ही गोष्ट मात्र सगळ्यांच्या आवडीची, आणि ह्याला मात्र सगळेजण करणार. राईट. होय की नाही. त्यानंतर धूम्रपान, मद्यपान ही गोष्ट करायची नाहीये. केलं तर ते आता कोणाला सवय असेल तर ते प्रमाणामध्ये गेलं पाहिजे. अति प्रमाण झालं की अति तिथे माती. राईट. त्यानंतर आपल्याला आपलं काम जर असं स्ट्रेस, टेन्शन, तणावाचं असेल तर रेग्युलर व्यायाम केला पाहिजे, योगा, प्राणायाम केले पाहिजे, जेणेकरून आपलं मन स्थिर राहील आणि आपला ताण कमी होईल. त्याचबरोबर पाणी भरपूर प्यायलं पाहिजे डेली. कमीत कमी 3 ते 5 लिटर पाणी डेली प्यायलं पाहिजे.
त्याच्यामुळे सुद्धा आपल्या शरीरामध्ये हायड्रेशन लेवल चांगली नियंत्रित राहते आणि हा प्रॉब्लेम होत नाही, अन्नपचन चांगलं होतं. आणि जास्त गरम जास्त थंड असे पदार्थ सुद्धा टाळायचे आहेत. एकदम गरम चहा कॉफी किंवा लगेच आपण जेवायला घेतो एकदम कडक असतं ते भाज्या वगैरे, तर असं एवढं एकदम गरम गरम घ्यायचं नाही, थोडंसं त्याला कोमट होऊन द्यायचं आणि मग घ्यायचं. किंवा जास्त थंड, आता आपण हे थम्सअप किंवा अजून दुसरी कुठली पेय आहेत स्प्राईट वगैरे अशी जी पितो ते अति थंड असतात आणि ते प्यायला काय काय जणांना बहादुरी वाटते की एका दमामध्ये बॉटल साईडला न काढता पिणे ही एकदम चुकीची पद्धत आहे. असं केलं नाही पाहिजे. ओके. आणि चहा कॉफी किंवा शुगर जास्त प्रमाणात असलेले जे घटक असतील ते प्रमाणामध्ये घ्यायचे, त्याचं प्रमाण सुद्धा अति प्रमाणात घ्यायचं नाही. आणि जेवण केल्या केल्या लगेच झोपायचं नाही, कमीत कमी 1 तास तरी. झोपेच्या आणि जेवणाच्या मध्ये कमीत कमी 1-2 तासाचं अंतर असायला पाहिजे. तर या अशा काही गोष्टी आहेत की ज्या जर आपण पाळल्या तर आपल्याला पित्ताचा त्रास होणार नाही. आलं लक्षात? आता यानंतर आपण बघूयात की पित्त झाल्यानंतर काय करायचं. हा तेच त्रास आहे पित्ताचा. अगदी पित्ताशयाचे खडे तयार होऊ लागले आहेत किंवा अनुवंशिक प्रॉब्लेम आहे किंवा सारखं वारंवार तो प्रॉब्लेम होतो, किती काही उपाययोजना केल्या तरी तो त्रास होतोय. किंवा या आता सांगितलेल्या गोष्टी त्याच्यामध्ये नाविलाज होतो आणि त्याच्यातल्या काही गोष्टी पाळल्या जात नाहीत, त्याच्यामुळे देखील पित्ताचा त्रास होतोय. तर त्याच्यामुळे पित्ताचा त्रास नाहीसा होईल असं काय आयुर्वेदिक मधून उपाय करता येईल किंवा काय आहे का असं की ज्याच्या सहाय्याने पित्ताचा त्रास क्लिअर होईल? येस, आता आपण त्याच्याविषयी माहिती करूया. मित्रांनो, यामध्ये काय आहे की सगळ्यात महत्वाचं म्हणजे सकाळी आपण उठल्यानंतर कोमट पाणी प्यायलं पाहिजे, त्यामुळे पोट आपलं चांगलं साफ होईल. आणि दात न घासता उपाशी पोटी पिलो तर अजून चांगलं. आणि पित्ताचा त्रास होतोय अशा केसमध्ये तुम्ही कडुनिंबाचा रस असेल, त्याचबरोबर आवळ्याचा रस असेल किंवा ॲलोवेरा म्हणजे आपली कोरफड म्हणतो आपण, त्याचा सुद्धा रस घेऊ शकता. आता याच्याही पेक्षा अजून चांगलं सांगू काय, किंवा हे सगळेच घटक कंटेन असलेलं असं काय आहे का? येस आहे. आणि ते म्हणजे आपल्या धन्वंतरी डिस्ट्रीब्युटर सातारा या गेल्या 16 वर्षापासून आयुर्वेदाच्या क्षेत्रामध्ये, सेंद्रिय शेतीच्या क्षेत्रामध्ये काम करत असलेल्या कंपनीचं झायमोरिच ज्यूस. तर हे झायमोरिच डायजेस्टिव्ह केअर ज्यूस आहे, अर्ध्या लिटरची बॉटल आहे. आणि याच्यामधील घटक पाहिले तुम्ही तर जसं की याच्यामध्ये आवळा आहे, मेथी आहे, बेहडा आहे, गिलोय आहे, ॲलोवेरा आहे, अजवाईन आहे, जिरा आहे, असे बरेचसे सारे घटक आहेत. तर हे जर सलग तुम्ही 3-4 महिने सलग घेतलं, ज्यांना अतिच त्रास आहे पित्ताचा किंवा अगदी खडे सुद्धा झालेले आहेत पित्ताशयामध्ये, तर अशा केसमध्ये खूप छान रिझल्ट येतात की ते त्याला मुळासहित उघडून काढण्याची ताकद याच्यामध्ये आहे. आणि यासोबत जर आपण हे डिटॉक्सिफाय ज्यूस जर घेतलं सुरुवातीचा 1 महिना, तर अप्रतिम रिझल्ट येतात आपल्याला. हे सुरुवातीचा 1 महिना डिटॉक्सिफाय घ्यायचं आणि हे झायमोरिच मात्र तुम्ही 2-3 महिने 4 महिने जसा तुमचा त्रास आहे त्यानुसार घेऊ शकता की त्याला ते मुळासकट उकडून काढेल. आणि जबरदस्त रिझल्ट आहेत, कुठलेही साईड इफेक्ट नाहीत, 100% आयुर्वेदिक आहे. आणि या दोन्हीच्या वापराने काय होणार आहे तर आपल्या शरीरामधील ऍसिडचं प्रमाण नियंत्रित करून आपलं अन्नपचन चांगलं होणार आहे, पोट चांगल्यारीत्या स्वच्छ साफ होणार आहे. आणि त्याचबरोबर पित्ताचे खडे असतील तर ते देखील विरघळून जातील, पचनाशी रिलेटेड कुठलेही प्रॉब्लेम असतील तर ते दूर होतील, भूक चांगल्या पद्धतीने लागेल. आणि त्याचबरोबर जळजळ होत असेल, करपट ढेकरा येत असतील किंवा गुळण्या येतात, गुटक्या म्हणतो आपण त्याला, तर तो सुद्धा प्रॉब्लेम आहे क्लिअर होतो. मळमळ उलटी असा सुद्धा प्रकार होत नाही. तर असे छान रिझल्ट ह्या 2 प्रोडक्टच्या माध्यमातून येतात. तर मित्रांनो, हे आता तुम्ही तुमच्यापैकी बरेचसे जण विचारतील की ह्यामधले घटक काय आहेत डिटेल्समध्ये, तर इथं स्क्रीनवर तुम्हाला दिसतंय की हे झायमोरिच ज्यूस आहे, ज्यामधील घटक तुम्ही बघताय इथं स्क्रीनवरती दिलेलं आहे सगळं. त्यानंतर हे डिटॉक्सिफाय ज्यूस म्हणून बघताय, ह्याचे सुद्धा अप्रतिम रिझल्ट येतात. म्हणजे पित्ताचा त्रास असेल, मूळव्याध असेल, मुतखडा असेल, बीपी असेल, शुगर असेल, असे जे काही प्रॉब्लेम आहेत त्या सगळ्याच प्रॉब्लेम मध्ये हे डिटॉक्सिफाय ज्यूस खूप उपयुक्त आहे. आणि आपल्याला हे प्रॉब्लेम होऊ नयेत म्हणून हे आपण रँडमली 2-3 महिन्यातून घेऊ शकतो, जेणेकरून हे प्रॉब्लेम आपल्याला होणार नाहीत. मग उद्या उठून दवाखान्याला भरपूर सारे पैसे घालवण्यापेक्षा आणि साईड इफेक्ट करून वरतून घेण्यापेक्षा थोडासा आयुर्वेदिक वरती खर्च झालेला कधीही चांगला, राईट? तर मित्रांनो, अपेक्षा करतो की तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती देऊ शकलो. हा व्हिडिओ कसा वाटला हे मला लाईक आणि कमेंट करून कळवा. आणि अशाच आपल्या नवीन व्हिडिओसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, आपल्या फेसबुक पेज, इंस्टाग्राम पेजला फॉलो करा आणि जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा. धन्यवाद मित्रांनो.